कायदेशीर लढाई आणि संघर्षानंतर महिलांना अखेर 5 वर्षांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळालेला आहे। देशभरातील जवळपास 80 महिलांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश करून चादर फुलं चढवली आणि नमाज पढला। मात्र महिलांना मजारपर्यंत जाण्यास परवानगी नाकारण्यात आली। महिलांबरोबरच पुरुषांना देखील मजारपासून 2 फुटांवरूनच प्रार्थना करावी लागणार आहे। नागपूरच्या गाजलेल्या क्लाउड 7 बारमधल्या राड्यानंतर 7 दिवसांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली। मात्र आता खोपडे यांनी या प्रकरणावरून राज्याच्या गृह खात्यावर आणि आबकारी विभागावर हल्लाबोल केलाय। कोणाच्या तरी इशाऱ्यावरून माझ्या मुलांना गोवण्यात आलंय असा आरोप त्यांनी केला। माजी मंत्री छगन भुजबळ यांना सोमवारपर्यंत बॉम्बे हॉस्पिटलमध्येच ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले। तब्येतीच्या आधारावर भुजबळांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनाकरता अर्ज केला। ईडीने आपल्याला चुकीच्या पद्धतीने अटक केली, मात्र अटकेचं कारण 15 दिवसांनी सांगितलं। त्यामुळे अटक चुकीची असल्याचा दावा भुजबळांनी कोर्टात केला, मात्र ईडीने हा दावा फेटाळून लावला। बेहिशोबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मागे घेतलाय। पुन्हा नव्याने अटकपूर्व जामीन अर्ज ते दाखल करणार आहे। दरम्यान पंकज यांना अटक करू नये असे आदेश न्यायालयाने दिले। नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने वेगवेगळ्या पक्षांशी युती केली। आम्ही मात्र भाजप आणि अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक आघाडीशी युती केली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। महापालिका निवडणुकीत नंबर 1 राहण्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना उद्धव यांनी भाजपला चिमटा काढला। भोसरी इथे भाजपच्या मिशन 2020 या कार्यक्रमात भाजपने राष्ट्रवादीला मोठा दणका दिला। भाजपत दाखल झालेले अपक्ष आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादीच्या 5 आणि राष्ट्रवादीशी संलग्न 2 अशा 7 नगरसेवकांसह एकूण 9 जणांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या गडाला बसलेला हा मोठा धक्का आहे। जालन्यात 3 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या महसूल अधिकारी प्रांत सविता चौधरच्या झालेल्या चौकशीत अमाप माया सापडली। एसीबीने घरात घेतलेल्या झडतीमध्ये बाद झालेल्या 2.5 लाखांवर नोटा, 4 भूखंड, घर अशी कोट्यवधींची मालमत्ता सापडली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।